पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा। नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता आपण टिळक नगरच्या सह्याद्री क्रीडा मंडळा जवळ आलेलो आहोत आणि इथे अतिशय सुंदर असं बाप्पाचं आपण पाहू शकतो। भव्य अशी मूर्ती आहे, खूप छान तऱ्हेने इथे सजावट केलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे पूर्ण होळी आपण सजावट इथे असते ती अतिशय सुंदर केली जाते। की आपण यंदा गजराज ही थीम घेऊन हा एक देखावा इथे लोकांच्या भाविकांसाठी आपण इथे उपस्थित केलेला आहे आणि 49 वर्षांमध्ये आम्ही नेहमीच काही ना काही वेगळं देखावा इथे दाखवण्याचा प्रयत्न केला। जसं याच्या आधी आम्ही लाल किल्ला केला, शनिवार वाडा केला आहे, मग शिर्डी संस्थान केलं, अष्टविनायक मंदिर केलेलं आहे, लहान मुलांसाठी किड्स वर्ल्ड। मग जेव्हा बॉलिवूडचे 100 इयर्स आलेले तेव्हा बॉलिवूडची थीम घेऊन आम्ही एक देखावा उभारला होता। तर भाविकांना आम्ही एक अशा ह्यानी कनेक्ट करायचा प्रयत्न करतो की ज्याच्याने ते इथे येण्यासाठी एकदम उत्साही होतात। कारण आम्ही आता तुम्ही बघाल की आता रील्स खूप आमचे व्हायरल होतात, तर ते रील्स बघूनही लोक इकडे येतात, तासनतास रांगेमध्ये उभे राहतात की बाप्पाचं दर्शन मिळेल। आणि एकदम शिस्तबद्ध आमची जे आमचे स्वयंसेवक आहेत ते त्यांना भाविकांना गणपती बाप्पांपर्यंत यायची सुविधा करून देतात। गेल्या 4-5 महिन्यापासून सगळेजण या 11 दिवसाच्या या उत्सवासाठी सगळ्यांचीच मेहनत आहे आणि त्या मेहनतीचं आज हे फळ आहे जे एवढे भाविक इथे येऊन बाप्पांचे दर्शन घेतात आहे। तर मी प्रत्येक आमच्या स्वयंसेवकाचे आभार मानतो आणि सर्वांना अभिनंदन करतो की त्यांची मेहनत आहे, जी एक टीमवर्क आहे, जे सगळ्यांच्या टीमवर्कमुळे आज हा देखावा इथे उभारला गेला। एवढी मोठी गर्दी आपण पाहतो, साधारण किती जे आहेत ते भाविक येत असतील दिवसभरामध्ये? आता दिवसभरामध्ये एक 4 ते 5 लाख भाविक इथे येऊन बाप्पाचं दर्शन घेतात। 4 ते 5 लाख? कारण आपली रांग ही 24 तास लोकांसाठी उपलब्ध आहे। आपण मध्ये कुठच्याच वेळेला रांग म्हणजे थांबवत नाही, तर त्याच्यामुळे 24 तास बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी आपण इथे उपस्थित। आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आमच्या इथे गणपतीला जे सर्व भाविक जे येतात तर त्यांना आम्ही व्यवस्थित दर्शन देतो आणि सगळ्यात मेन म्हणजे कोणाला असं धक्काबुक्की करत नाही। आमच्या इथे हे होत नाही। अच्छा, म्हणजे अगदी छान शांतपणे सगळं दर्शन वगैरे होतं आणि व्यवस्थित फोटो वगैरे काढून सगळे लोक दर्शन घेतात। असं सगळ्या भाविकांनी आमच्या गणपतीला यावं, छानपैकी दर्शन घ्यावं, हीच नम्र विनंती। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सह्याद्रीच्या राजाचा विजय असो। नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता आपण टिळक नगर चेंबूर इथे आहोत आणि इथल्या सह्याद्री क्रीडा मंडळाच्या सह्याद्रीच्या राजाला आपण भेट दिलेली आहे आणि दरवर्षी प्रमाणेच आपण यावर्षी सुद्धा पाहिली की खूप म्हणजे अगदी असंख्य लोकांची गर्दी इथे नेहमीच पाहायला मिळते। जसं सांगितलं आपल्याला की दिवसाला 4 ते 5 लाख भाविक दर्शन घेत असतात, त्यामुळे सह्याद्रीच्या राजाची ही ख्याती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि खूप लांबून लोक येत असतात। एकूणच या सगळ्या मंडळाचं जे कार्य आहे किंवा गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो, त्याचं नियोजन आयोजन कशा पद्धतीने होतं आणि त्यामागे खरा सूत्रधार म्हणजे मंडळाचे अध्यक्ष राहुल वाळुंज सर आहेत आपल्यासोबत। आणि ही जी भव्य टीम आहे ऍक्च्युली त्यांची, म्हणजे जेवढे भाविक आहेत त्याच्या अर्धे मला वाटतं आपले एवढे सगळे कार्यकर्ते आणि त्यांच्या मदतीमुळे अतिशय सुंदर आणि कसलाही आवाज न करता बाप्पाचं अगदी दर्शन होतं। तर ह्या सगळ्या आयोजनाबद्दल आणि नियोजनाबद्दल तुम्ही काय सांगा? आणि 49वं वर्ष आहे यंदाचं, त्याबद्दल काय सांगा? हे आहे 49वं वर्ष आहे आणि जसं जसं 49 वर्षाकडे आपली वाटचाल चालू आहे त्या पद्धतीने एक आपले यंग मुलं जी काय आहे, तरुण वर्ग तो आकर्षित होऊन या परंपरेमध्ये सहभाग घेत होतोय। आपण बघाल की जेवढे भाविक इकडे येत आहे त्यांना योग्य ती सेवा देण्यासाठी पूर्ण टीम आमची सज्ज आहे आणि चांगल्या पद्धतीने इथे ते नियोजन करत असतात। अध्यक्ष एकटा काहीच करू शकत नाही जोपर्यंत त्याच्या मागे पूर्ण पाठबळ उभं राहणार नाही। संकल्पना कोणाची असो पण ती साकारण्याचं काम हे यंग कार्यकर्ते करत असतात आणि त्या पद्धतीनेच आज उत्सव हा दिवसेंदिवस चांगल्या पद्धतीने होत आहे। यांचं प्रेम हे बाप्पावर आहे आणि बाप्पाच्या सेवेमध्ये हे आहेत ना। हे मंडळ या अध्यक्षांसाठी नाही तर बाप्पाच्या सेवेमध्ये आहेत। त्यांना एक आस्था आहे, कारण आपण बघतो की हल्ली आस्था निर्माण होत नाहीये, आज तरुण पिढी आकर्षित होत नाहीये।
धर्म कार्य या संस्कृती वाढवत नाही, पण असं नाही. जेव्हा आमच्याकडे तुम्ही याल तेव्हा ही सगळी तरुण मुलं बघाल तेव्हा खरंच तुम्हाला वाटेल की आजही आस्था तेवढीच आहे, आजही धर्माबद्दल प्रत्येकाला तेवढी आस्था आहे आणि जो सनातनी आहे तो सेवेत आहे. काय मेसेज द्या? आम्ही असं काही निरोप देऊ शकत नाही, मेसेज देऊ शकत नाही. करता करविता बाप्पा आहे आणि त्याच्या मनात जे आहे ते घडणार. तसं आपल्याला सह्याद्री क्रीडा मित्रमंडळाच्या अध्यक्षांनी सांगितलं की कशा पद्धतीनं बाप्पा आपल्याकडनं सेवा करून घेतो आणि आपण कुणाला शिकवणारे किंवा कुणाला मार्गदर्शन करणारे कुणी नाही, जे काय आहे ते देव किंवा बाप्पा घडून आणत असतो. आपण आपली बुद्धी चांगली ठेवली पाहिजे आणि चांगल्या कार्यासाठी लावली पाहिजे आणि यातलं उत्तम उदाहरण म्हणजे सह्याद्री क्रीडा मंडळ आहे. कारण आपण पाहतो की सगळीकडे हे तरुण मंडळी आहेत, त्यामुळे आपण जे म्हणत होतो की तरुण मंडळी असे सहभागी होत नाहीत, आपली संस्कृती पुढे कसे नेणार, तर मला वाटतं हे आता आपण मोडीत काढलं पाहिजे विधानच पूर्णपणे. कारण हा संपूर्ण तरुण वर्ग जो आहे तो आणखीन यापेक्षाही जास्त पटीनं अशा कार्यक्रमांमध्ये संस्कृती पुढे नेण्यासाठी आणखीन पुढे येण्याचं जे काम करतंय सह्याद्री क्रीडा मंडळ, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.